गरज आणि वैद्य मरो ही आपल्या समाजाची एक प्रथाच आहे। तर अशा वेळी काय होतं, सावकारकीच्या केसेस ह्या वारंवार पडताना आपल्याला दिसतात। तर काय होतं, एखाद्या शिक्षणासाठी, एखाद्या वैद्यकीय मदतीसाठी एखादा माणूस आपल्याला मदत करतो आणि त्याचा थोडाफार परताव्याची इच्छा असते, परंतु त्या परतावा न करता देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला या दोघांकडून काही गैरप्रकार घडतात आणि त्यामुळे काय होतं, सावकारकीचे केसेस घडतात। तर यासाठी काय केलंय सरकारनं, सावकारकीचं लायसन काढण्याची एक पद्धत केलेली आहे। तर ही लायसन आपल्याला महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत नमुना 3 रूल 9 नुसार आपणाला ही लायसन मिळते। तर ही लायसन कायदेशीर असते आणि या नियमाप्रमाणे आपणाला त्याची व्याज आकारणी करावी लागते। तर मित्रांनो, ही लायसन काढण्यासाठी आपल्याला पत्ता पुरावा लागतो, दुसरा रहिवासी पुरावा लागतो, चारित्र्य प्रमाणपत्र लागतं, उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो लागतो। पत्ता पुराव्यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट लागतो। रहिवासी पुराव्यामध्ये वीज बिल किंवा घरपट्टी किंवा रेशन कार्ड लागतं आणि चारित्र्य प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला या सगळ्या गोष्टी आपल्याला जिल्हा उपनिबंधक या कार्यालयामध्ये मिळतात। जर आपण ग्रामीण भागामध्ये असाल तर ARO ऑफिसमध्ये आपल्याला सावकारकीचे लायसन मिळतं। तर या सावकारकीच्या लायसन मधून काय होतं, तर एखाद्या गावामध्ये एखादा जर माणूस पैसे देत असेल तर थोडाफार परतावा मिळवण्यासाठी तो सावकारकीचं लायसन काढून त्याला कायदेशीर करू शकतो आणि लोकांचेही आपल्याला त्याचा फायदा घेता येतो। तर मित्रांनो, काय आहे, 100% लोकांमध्ये 10% लोकांकडे कमीत कमी जमीन व्यवस्था, जमीन किंवा प्रॉपर्टी आहे। तर इतर लोकांना त्याचा परतावा कसा मिळावा, म्हणजे इतर लोकांना जर गरजेला काही पैसे लागले तर त्यांनी काय करायचं, तर या लोकांकडून हे लोक पैसे घेतात, याच्यामध्ये देणाऱ्याची फसवणूक होते आणि घेणाऱ्याची फसवणूक, अशी दोघांची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे काय होतं, तर आपणाला पतसंस्था किंवा इतर ज्या काय हे आहेत, बँक आहेत, त्यांच्याकडून आपल्याला योग्य वेळी पैसे भेटत नाहीत, म्हणून आपण सावकाराकडून किंवा असे पैसे उसने देणाऱ्याकडून घेतो। त्यामुळं सावकारकीचं लायसन असल्यामुळं देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थितरित्या आपण तालुक्याच्या ठिकाणी असाल तर ARO ऑफिसमधून ही वरील कागदपत्रे देऊन आपण सावकारकीचं लायसन काढू शकतो आणि हे जे काय केसेस घडतात त्या केसेस रोखू शकतो। त्यामुळे गरज आणि वैद्य मरो अशा प्रकारची संस्कृती किंवा अशा प्रकारची पद्धत आपल्याला दिसून येणार नाही।